आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. वारीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांकडून शौचालय वापरण्यासाठी पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मोफत सुविधांच्या प्रशासनाच्या दाव्यावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पुण्यातील गंजपेठ भागात वारीला काळीमा फासणारा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. गंजपेठेतील सोनवणे रुग्णालयाच्या समोरील पुणे महानगरपालिकेचे शौचालय वापरण्यासाठी ठेकेदाराच्या माणसाकडून वारकऱ्यांकडे पैशांची मागणी केली जाते. मनपाने वारीसाठी या सुविधा मोफत केल्याचं सांगितलं होतं, मात्र इथे एका वारकऱ्याकडून चक्क 20-20 रुपये उकळले जात आहेत. एका सजग नागरिकाने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये सुलभ शौचालयावरील व्यक्ती वारकऱ्यांकडे पैशांची मागणी करताना स्पष्टपणे दिसतीये. लाखो मैल पायी चालत माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या या विठ्ठल भक्तांची अशी लूट होत असल्यानं वारकऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी पसरलीये. एकीकडे पुणे महानगरपालिका वारकऱ्यांच्या सेवेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असल्याचा आव आणत आहे, तर दुसरीकडे जमिनीवर मात्र ठेकेदारांकडून गोरगरीब वारकऱ्यांची अशी लूट सुरू आहे. या व्हायरल व्हिडिओ नंतर आता पुणे महानगरपालिका प्रशासन या दोषी ठेकेदारावर काय कारवाई करणार, वारकऱ्यांची ही लूट थांबणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. क्यों लिए पैसे? तेरे को पता नहीं कि वारकरी लोग हैं बाहर से आइंदा से पैसे लेने का नहीं. अभी जितने पैसे ले उनको वापस दो, पैसे वापस दो उनको. दो लगे चलो. कोई भी वारकरी आए तो 1 रुपए भी नहीं लेने का किसी से. बोलो. पैसे